आणि आता बातमी अकोल्यातनं, कारण अकोला शहर आणि जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम आहे। एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा तापमानानं 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। 24 एप्रिलला अकोल्याचा पारा 45 अंशांवर पोहोचला। याआधी 19 एप्रिललाही इतकंच तापमान नोंदवलं गेलं होतं। हवामान विभागानं 25 ते 27 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। विदर्भामध्ये समुद्र किनाऱ्याचा अभाव आणि राजस्थान गुजरातकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे यामुळे तापमानात वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अकोला जिल्ह्याचं तापमान गेल्या 8 दिवसांमध्ये 45 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आहे आणि अकोल्याच्या तापमानामुळे आता रस्ते ओस पडल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी रस्त्यावर आता मोठी वर्दळ हा रस्त्यावर असते। ही जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून शहर बगीच्याकडे जाणारा रस्ता आहे, मात्र या रस्त्यावर आता ओस पडल्यासारखं दिसून येत आहे आणि सूर्य या ठिकाणी आग ओकल्यासारखं दिसून येत आहे। जवळपास 45 डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमान गेल्या 4 ते 5 दिवसात वाढलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक त्या उन्हापासून संरक्षित वस्तूचा वापर करावा। छत्री असेल, पाणी बॉटल असेल, टोपी असेल किंवा जे उन्हापासून संरक्षित सुती कपडे असतील, डिहायड्रेशन होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे, निंबू सरबत घ्यावे आणि गॉगल डोळ्याला लावावा असंही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगितलं जात आहे आणि खबरदारी घेतली जात आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात आता तरी सध्या कुठलाही उष्माघाताचा बळी पडला नाही, मात्र वातावरणीय कुलूप अकोला जिल्हा आरोग्य विभागाने 18 बेडची व्यवस्था केली आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्याकडून खबरदारी घेतली जात आहे। तर उष्णता आणखीन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अकोलेकरांनो घराबाहेर पडताना आपल्या जीवाची काळजी घ्या असंही NDTV मराठीच्या माध्यमातून आपणास सांगितू इच्छितो। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।